ते आता दुसऱ्या बोरीमध्ये बता लागेल तो रोज मग पकला नसता दादा कच्चा झाला तो पकला नाही कच्चा झाला. तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या ह्या व्लॉगमध्ये. दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्त. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात घरून करताना आता टाइम मिळाला आहे सकाळची योजना दोस्त 8 आणि आता मी त्याला थोडंसं वावरामध्ये ती बोरी घेऊन जाणे राखटीची आणि म्हणे बोरी घेऊन ये म्हणे वावरामध्ये पटकन जाणे. कारण की ते आई आई सकाळचीच गेली वावरामध्ये. जी काल बिना टाकरीचे बुडं काढली होती टिकाची ना, ते जमा करून ना ते पेटून टाकून मग आता बोरी नेतो आता गाडून ठेवून जाईल. सो गाईच जे चुलीची राखाट आहे का नाही हे याच्यामध्ये भरली होती आणि जसं हे शेणाचं बिव हे वालं काही हे बोरी न्यायला गेलो ते बा फाटली. तर आज का नेणे झाली नाही, तर येईल आता दुसऱ्या बोरीमध्ये बता लागेल तेव्हा कुठं न्या लागेल काहीच. सो गाइस आता आलो आहे मी रोडपाशी आणि आता कामावर आला हलकी आणि पाणी पाहून घ्या. त्यामध्ये आता सुरू झालं पाणी, मगांपासून सुरू झाला म्हणा. एक जाते बनवून जाते, एक जाते बनवून जाते आणि आता पाहून घ्या गरमून मिळाला आहे. टॅलेंट आहे बोलण्यामध्ये, टॅलेंट पाहून घ्या गाईस. आता गरमून मिळाला आहे तो पाहून घ्या. कार पक्षी इथं बसला आहे. टॅलेंट नाही आहे यार, बोलण्याच्या मुळामध्ये टॅलेंट सेम नाही आहे. तो बहुत अटकुटकू बोलतो. हलकेच भाऊ मजाक ना सेम मध्ये, हलकेच भाऊ सेम मध्ये हलकेच भाऊ. आणि गाईस पाहून घ्या अभर पाऊसाने मानत उरला इथं. घ्या अभर पाऊसाने मानत उरला इथं आणि याला 21 रोटावेटर माणूसांनी पाण्यात गेलता हलके भाऊ. हलक्या 3 वाजता गेलता कामाले. 1 घंटा काम केलं सण. 1 घंट्याबाद तर पाणी सुरू होऊन गेलं 4 वाजता 4:30 वाजता आहे ना. रोज मग पकला नसता दादा कच्चा झाला तो पकला नाही कच्चा झाला. ए तुकाराम का कोण आला रे तुकाराम. आता आलो मी घरी आणि आता टाइम उडाला आहे 11:30 वाजता दोस्तो. आज थोडंसं लेट झालं कारण की बारिश आली होती का नाही, त्याच्यानं थोडंसं आणि हवा चालू होती आणि माझ्या एक सोबती होता का तो जपायला गेला तर जम करायला, म्हणून आज मी लेट झालो आणि भूक इतकी खिचून झाली दोस्त काय सांगू. आता आजच्या जेवणाचे मेनू आहे काय बनला घरी. राईस कोणसा राईस बनला आहे, बिर्याणी राईस. तर गाईस आज बनला आहे घरी जेवणाचं सातारला भात, आलू सातारला भात आहे ना, आलू सातारला भात आणू. आणि हवा धुवून ते इतकी आली ती दोस्तो का सांगू. ह्यावेळी आलू सातारला भात मिरच्यानं दोन कांदा आणि मिरची टाकले त्याच्यात घेऊन ये, कांदा घेऊन ये. आणि गाईस मगानी इतकं गरम तर बादमध्ये मला का 4 वाजता पाणी चांगलं रिकवलं. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दोस्तो. बाय बाय. आणि चॅनल सबस्क्राईब करता आणि व्हिडिओ घालता कमेंट जरूर करत असतो. लव यू.